सुखे आजी येथेची ओळली। श्री संत योगीराज जनार्दन बाबा यांचं हे विश्रांतीचं ठिकाण म्हणजे नळडोह पेवा। पंचक्रोशीतील सर्व गावकरी भाविक मंडळीच्या सहभागाने प्रेमाने अति उल्हासाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांच्या स्मरणार्थ हा भव्य दिव्य असा हा सोहळा अन्नदानाच्या रूपात पालखीच्या स्वरूपात कीर्तनाच्या माध्यमातून याही वर्षी पंचक्रोशीतील सर्व भाविक मंडळीला मनपूर्वक धन्यवाद। वारकरी संप्रदायाचे प्रमुख ज्यांचं अधिष्ठान फार उंच कोटीच आहे, वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा पवित्र अभंग आहे। या भंगाद्वारे या भंगाचा विषय अभंगाची संकल्पना जगद्गुरु तुकोबाराय सुख जे आहे नेमका त्याचा पत्ता सांगतात। पाहिजे सुख पण कोणाकडून मिळतं हे जीवाला माहीत नसल्यामुळं ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे तरी या संता भजावे सर्वस्वेसी। सुख सांगणारे संत असतात, सुख देणारा देव असतो आणि सुख घेणारे भाविक भक्त असतात। घेतो तो भाविक, सांगतात ते संतन, देतो तो देव। म्हणून या कर्मभूमी मंडळीमध्ये मृत्यू लोकामध्ये सर्वाला आवडतं ते सुख, गरज आहे सुखाची, पण नेमकं आहे कुठं हेच अज्ञान आपलं घालवण्यासाठी संत योगीराज जनार्दन बाबा असेल, परम आदरणीय महावैष्णव सद्गुरु नथुरामजी बाबा असतील, भगवान बाबा असतील, मारोतराव बाबा असतील, हे संत सर्व विभूती अवतीर्ण झाले केवळ तुम्हाला सुख सांगण्यासाठी अवतीर्ण झाले। येथे उपकारासाठी वैकुंठी आले, घराच्या वैकुंठी आले, घराच्या वैकुंठी आले, घराच्या वैकुंठी येथे थोड्या टायमात हो आलं लक्षात, ते यायचं नाही लक्षात, यायचं फक्त हेच आहे। पण आजचा मुहूर्त जेवण्याच्या 5:30 वाजता आहे। आज मुहूर्त काळ आहे ना प्रयागराजला, त्या सर्व भाविक लोकांच्या आंघोळी होऊ द्या, नंतर तुम्हाला जेवायला विठ्ठल तुकोबाराय म्हणतात, विश्वात जे काही सुख आहेत तसं एकच सुख आहे। सर्व सुखे आधी येथेची वळली,
संताची देखील चरणामुजे. अरे तुम्ही सुख सुख जे म्हणता, अरे ते सुख तर आमचे आहे. योगीराज जनार्दन बाबा तुकोबराय ज्ञानोबरायच्या पायात आहे. सुखवसे हे चिठाई बहुपाई संताच्या बहुपाई चिठाई बहुपाई संताच्या बहुपाई संताच्या सुखवसे बहुपाई संताच्या. अरे असं सुख तर आमच्या ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, या साधू संताच्या पायाखाली आहे. त्याच्या पायाची सेवा करण्यासाठी जर सुख येतं, देव देखील संताच्या पायाची सेवा करतो. मनवणी सेवा करी त्यांची, देव संताच्या पायाची सेवा करतो. देवाला देखील संतांच्या सुखाची, वर्तमान जीवनमुक्तीच्या सुखाची संताला देखील गरज आहे. म्हणून तर वैकुंठ या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संताच्या जनी राहिला. देव वैकुंठ सोडून संताच्या जनी राहिला. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा आपल्या देवपणाला बाजूला ठेवून आपल्या ऐश्वर्याला, आपल्या ज्ञानाला, आपल्या कीर्तीला, आपल्या महिमेला, आपल्या यशाला, आपल्या अवधारेपणाला, आपल्या कृपेला बाजूला ठेवून मनवणी सेवा करी त्यांची. म्हणून तर अख्ख्या विश्वाला सुखाचं ज्ञान दान करणारे असे हे साधू असतात. कसे असतात? संत उदार उदार भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, उदार उदार भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, भांडार उदार कृपाळू उदार. म्हणून तर सर्वांनी संताकडे जायचं पाहिजे. संताकडे सुख आहे, सांगण्यासाठी ते उदार आहेत, सांगण्यासाठीच एक प्रकारचे आले. म्हणून माणसाने हायगय करू नये, जावा जावा. तुकोबरायाचं प्रमाण ऐका. संत संगती देई चरण सेवा, आवाज कमी करू नका. जे रे हा तुझा विसर न पडावा, हाची भाव माझी आजीवा पूर्वी देवा मनोर. हे देवा, देवा ऐक रे विनंती, देवा ऐक रे विनंती, देवा ऐक रे विनंती, देवा ऐक रे विनंती. मदन नको रे हे मुक्ती, मदन नको रे हे दया इच्छा कधी, दया इच्छा दया इच्छा कधी, दया इच्छा कधी सुखागळे, 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 सुखागळे. आया वैष्णवाचे घरी, आया वैष्णवाचे घरी, आया वैष्णवाचे घरी, आया वैष्णवाचे घरी. तुकोबाराय देखील म्हणतात चरण सेवा संताच्या पायाची सेवा दे. संत चरणी रज लागत सहज, संताच्या पाया कड याला
अधिकार आहे या विश्वामध्ये संतांच्या अधिकारापुढं देवाचा अधिकार कमी साधू थोर जाणार फार मोठे संत आहेत केवढे आहेत 60वीला हरी एवढा देव पण त्यांनी आपल्या अंतकरणासाठीला म्हणून संत मोठे प्रकारचे आहेत हिला माय बाप आहे का नाही कोणी ए माय मला कोण नाही दी ओटीत माय विठाल विठाल विठाला 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 सुखाचे अनेक प्रकार आहेत काही सुखाला उपाधी आहे काही सुखाला विषय आहे काही सुख विकारात आहे पण हे उपाधी वेगळं असलेलं आगळं वेगळं पवित्र असलेलं एक प्रकारचं सुख आज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देह पवित्र करणारं सुख विषयाला शांत करणारं सुख विकाराला गप बसविणारं सुख नोहे नोहे जीवाला ब्रह्मस्वरूपापर्यंत नेणारं जे काही सुख आहे ते सुख नेमकं कुठं आहे हे अभंग सर्व सुख सर्व सुख सुख इथं आले अरे त्याच्याकडं सुख आले हे म्हणायला सोपं आहे पण सुख येण्यासाठी त्यांनी केलं काय दिनरजनी हाती गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दिनरजनी हाती गंगा सोपनी पांडुरंग डोळ्या वाट देवाचं रूप काना वाट देवाची कीर्ती वाचा वाट देवाचं नाव पाया वाट देवाची वारी मनाचा संकल्प तरी देव बुद्धीचा निश्चय तरी देव चित्ताचा चिंतन तरी देव कामून देव येणार नाही यवनी गोपाळ राहे यवनी गोपाळ राहे मोक्ष येतो तुकोबाराय म्हणतात मुक्ती तर तिच्या संग मी लग्नच लावलं चलोकथा समीपता स्वरूपता ह्या 4 मुक्त्या
त्याच्या संगत लगन लावलं तू कोवाऱ्या म्हणतात काय ती मुक्ती ही तर माझ्या घरी काम करती कामारीते कोण पाहतं त्या मुक्त्याकडून मोक्षाकड असे हे अधिकारी एक प्रकारचे संत सर्व सुखे आधी येथेची ओळख अधिष्ठान आहे सुखाला साठविण्याचं पवित्र ठिकाण म्हणजे फक्त संत त्याची संत त्याची देवाच्या वितरित काहीच नाही एखाद्या हिलाचे ते आम्ही एक धरीला चित्ती चित्तातून पाहिजे मनातून पाहिजे आवडीने पाहिजे प्रेमाने पाहिजे तेव्हा ते साध्य होत असतं काय मृदंग वाजवले याच्या अगोदरचं पाहिलं का घासलेली त्यांनी लागले टाळ्या वाजायला जनार्दन बाबा सहज आहे का विस्त्यात राहत होते पाण्यात राहत होते अन्न नाही साधी गोष्ट एक प्रकारचं का साधूकडे नका पाहू साधूंनी काय केलं ते पहा त्यांनी जे केलं ते करण्याचा प्रयत्न करा कमावून सुख येणार नाही देव जर त्यांच्याकडे येतो तर ज्ञान काय मोक्ष काय उदारपणा काय कृपाळूपणा काय तुमचा उद्धार देखील त्याच्या हातात आहे मुठीत आहे जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपले हाती रिगाला भक्तीपंथी जगात खूप कष्ट केले आणि मग प्राप्त झालेलं सुख सेवितो हार सेवितो हारस वाटितो काय पाहिजे आनंद घ्या समाधान पुण्य घ्या सत्वगुण घ्या काय पाहिजे तुम्हाला एका जनार्दनी संतन पूर्ण करती मनोरथ म्हणून संताच्या सहवासात राहिलं पाहिजे संत समागमी धरावी कराविता तेरी कराविता तेरी प्रमाथाचे कराविता तणी परमार्थाची कराविता तणी संताच्या सहवासात राहिलं म्हणजे बास ते आपलं सर्वस्व करतात आपलं जीवन त्याच्या स्वाधीन करा तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी वजे त्याच्या पुढं मस्तक पायावर ठेवलं पाहिजे अंतकरणाच्या भावनेतून दुःख सांगितलं पाहिजे आपलं दुःखाचं कारण त्याला सांगितलं पाहिजे लोक दर्शन संताचं घेत नाही असं नाही पण गारण लयच वेगळे मागच्या सोमवारी मी झालो दर्शनाला आणि मग अगोदर दर्शन घेऊ लागला तो त्याचं लय थाटामाटात लोटांगण त्यांनी घातलं म्हणलं बापा लयच भाविक आहे मग आपलं कोपऱ्याला उभा राहिलो त्यांनी पाहिलंच नाही मला मागं मी आपलं उभाच राहिलो हात जोडे जनार्दन बाबा जनार्दन बाबा बाबा म्हणल्यानंतर मी जरा दचकडो पण जनार्दन बाबा म्हणल्यानंतर मी गप्प बसलो म्हणले दुसरीच बाबा आहे बाबा 8 महिने झालं कापूस घरात आहे कळू या ऐकूया तिकडं
8,000 का व्हायना पण कधी भाव होईल आता हे मागायला लागेल. अरे सुख मागत मोक्ष मागत उद्धार एक प्रकारचा मागत संतांच्या संगती जाण्याचा प्रयत्न करा. कळतं बैसता संतांचे संगती कळो आले कमळापती आपुले कोणी तनवती निश्चय चित्ती दरड झाला. म्हणून सुख हे संताकडं आहे. इकडं तिकडं सुख पाहूच नका. डोळ्याला वाटतं रूपात सुख, कानाला वाटतं शब्दात सुख, वाचायला वाटतं रसा सुख, वायाला वाटतं चालण्यात सुख, बापाला वाटतं पोराच्या हुंड्यात सुख. सुखाची कल्पना वेगवेगळी आहे पण सुख हे संताकडे एक प्रकारचं आहे. ते हातात घेऊन कोणाला देतात कोणाला देतात. हो का दुराचारी हो का दुराचारी नास्तिक चांडाळ नीती भ्रष्ट कर्म भ्रष्ट जरी असेल न पाहे याची कुळाचा भरतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी. फक्त तुम्ही शरण जा त्याच्या सहवासामध्ये जा मग कळतं कर्तव्य काय आहे, देव काय आहे, संत काय, दुःख काय, सुख काय, मोक्ष काय, बंधन काय त्याच्या संगतीत कळत असतं. म्हणून सत्संगती ही जीवाचा उद्धार एक प्रकारची करते. अनेक संगती आहेत पण आगळी वेगळी संगती मात्र संताची. अखंड जया तुझी प्रीती दे तयांची संगती मगनी कमलापती तुझ बाळानी कंटाळा तर त्याच्या संगतीत एक प्रकारचा देव कळतो. आगळं वेगळं संगती आहे. संताचा तो संगनो हे भलतैसा तात्काळ ही दशा पालटती. अरे संताच्या संगतीत गेले की आपल्यात बदल होत असतो. बदल होतो म्हणजे पापी असेल तर आपण पुण्यवान होतो, अज्ञानी असेल तर आपण ज्ञानी होतो, त्रिविध तापात असेल तर आपण मोकळे होतो. त्रिविध तापाची केली पाप ताप दैन जाये उठा उठी झाली या भेटी हरिदासाची. असे हे निष्कामूर्तीचे संत अख्ख्या विश्वाचा उद्धार करण्यासाठी येतो कळवळा अरे तुम्हाला काय नाही, तुम्ही निवांत आहे पण तुमच्या उद्धाराची त्यांना किती तळमळ एक प्रकारची आहे. जीवनाला आपला काय अधिकार पाहिला नाही पण अर्भकाथेसाठी पंते हाती धरले काठी, हाती धरले काठी, पंते हाती धरले काठी, अर्भकाथेसाठी पंते हाती धरली पाठ, अर्भकाथेसाठी पंते हाती धरले काठी, पंते हाती धरले काठी. किती जिम्मेदारीने आपल्या उद्धाराची ती तळमळ एक प्रकारची करतात. म्हणून तळमळ एक प्रकारची असावा.
कोणाची उद्धाराची तळमळ असेल तर संत ते पूर्ण करतात. अहो संताविन प्राप्ती नाही आणि ऐशी वेद देती. आज जगद्गुरु तुकोबारायला केवढा अभिमान झाला, केवढा मोठेपणा वाटतो संताकडे पाहून. सर्व सुखे आधी येथेची वळली. पण कोणतं सुख? कोणतं सुख? जीवनमुक्तीचं सुख. संताकडे जे सुख असतं, जीवनमुक्ती तुम्हाला नाही कळायची. जिवंत 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 सुख. याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा. याच जीवनामध्ये त्या सुखाचा भोग आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. याला जीवनमुक्तीचा सोहळा या संताच्या संगतीत संताच्या कृपेने होत असतो. कृपादान केले संती कल्पांती. आणि तुकोबारायाच्या जीवनात ते नेमकं झालं बा. ह्यो माघ महिना लय पवित्र आहे. जगद्गुरु तुकोबारायाचा अवतार कार्य याच महिन्यात माघ शुद्ध पंचमी. तुकोबारावर बाबाजी सद्गुरूचा अनुग्रह झाला तो याच महिन्यात माघ शुद्ध दशमी पाहुणी. असा हा पवित्र सर्व पर्व काळाने भरलेला हा माघ मास एक प्रकारचा. असे तुकोबाराय आपल्या उद्धारासाठी तळमळ करीत होते. आणि ज्या वेळेस त्या सुखाचा आनंद तुकोबारायाच्या जीवनात आला, तुकोबारायाचं त्याचं प्रत्युत्तर दुसऱ्या मनात हुरहुर वाटत होतं. आणि देवाला कळलं माझे मनीचा जाणून या भाव. माझे मनीचा जाणून या माझे मनीचा जाणून या भाव. माझ्या मनातला अंतकरण त्याला घेतो ना, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी. त्याला अंतकरणात नाही फक्त मायकाचा आवाज द्या. 4 वाजायची आज. विठ्ठल विठ्ठल सर्व काळ होतो आठवीत मनी. माया मनात तेच होत. हे पांडुरंगा हे देवा, कुठे तू? एका वेळ कर देवाला का मान्य नाही का? देव तर संतांचं ऐकायला तयारच होतो. तो करी उपाय गुरु. बापा बापा तुकोबारायाची तळमळ आहे. आता तुकोबारायाकडे तर मला देवपणा जाता येत नाही. मग माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव.
माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव सर्व काळ होतो आठवेत मनी फिटली धनी येणे काळे कोण्या काळे धन्य आजी दीन झाले संताचे दर्शन धन्य दिवस आजी झाला याचा धन्य काळ संत भेटी पायी मिठी आजचा हा पवित्र काळ आहे या काळात या वेळात या स्थितीत या अवस्थेमध्ये संत कृपा आले संत कृपा झाली आणि काय आनंद असेल तुको भरायला गायनाचे उडे बोलिया गायनाचे मनासारखं झाल्यानंतर माणूस उड्या मारतो तुका म्हणे आता आनंदी आनंद आणि खरं आहे ना नरदे प्राप्त आहे काय कमी आहे इथं सुख देणारा ऐसा तू सकळ ब्रह्मांडाचा धनी वाट पाहे उभा भेटीची कोणी वारी अधिकारी त्याची हारी सुख देण्यासाठी तो वाट पाहतो आणि सुखाची साधना सांगणारे संत आहेत देणारा देव आहे देण्यासाठी आहे सांगणारे संत आहेत काय कमी आहे अहो नुसतं म्हणायला कलियुग आहे पण वैकुंठ भुवने तुका म्हणे त्याने केली वैकुंठ काय कमीच नाही विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी दिवाळी दसरा तोची आम्हा संत येते घरात तोची दिवाळी दसरा काही वाई येते घरा संत काय येतं घरात तेच रोही डुकर येते घरा एका कीर्तनकाराने सांगितलं ज्याच्या शेतीला कुंपण त्याचं बरं आहे पण मी त्याच्या विरोधात गेलो त्याला म्हणलो शेतीला कुंपण नाही उद्या घराला बी कुंपण करावं लागेल नाही कळलं तुम्हाला अरे 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 डुकरं रोहीण हारणं जर शेतात जायला भेट नाही तर शेताच्या मालकाच्या घरात जायला काय भेटणार आहेत कधी म्हणून सांभाळून राहिलं पाहिजे म्हणून आपल्या जीवनात सांभाळलं पाहिजे या जीवनाचा सांभाळ साधू संताकडून केला पाहिजे तुकोबारायच्या मनासारखं झालं सर्व काळ होतो आठवीत मनी पिटली धनी येणे काळे देवा हे पांडुरंगा अरे काय म्या तप केलं काय म्या पुण्य केलं तरी परंतु माझं सुख ज्याला म्हणतात अख्ख्या जीवनात आलं तुकोबारायच्या डोळ्याला सुख तुकोबारायच्या कानात सुख तुकोबारायच्या हाता पायात सुख ते दे हाता पायात सुख मनात एक प्रकारचं सुख कारण हलकं जीवन जगद्गुरु तुकोबारायचं आपलं जीवन जड आहे एक कीर्तनात माणूस बसला एकम बसलं ते असा हात लांबून बसला मला वाटलं हे कीर्तन झाल्यावर काही दक्षिणा देण्यासाठीच हात लांबी लागलो मग कीर्तन झाल्यावर म्हणलं हे असं का म्हणले पॅरिस झालाय ते दे हाता पाया काय ह्याचं सुख आहे काय आहे सुख फक्त संताकड आहे ते देण्यात उदार आहेत आता देतात त्या क्षणात देतात फक्त आपलं एकच आहे संताची माये आम्हाला विश्वास
सर्व भाविकांच झालो त्यांचा बस त्याचं दासवत करायची त्याची सेवा करायची संत सेवेसारखी सेवाच नाही तुका म्हणे संत सेवा आणि हेच देवा त्याचं नुसतं नामचिंतन केलं तर पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे नुसतं जनार्दन बाबा जर म्हणलं तर पुण्य प्राप्त होतं अमुक जोडल्या पुण्याच्या राशी तुकोबऱ्याच्या जीवनात समाधान आहे तुकोबऱ्याच्या चित्ताची चंचलता समाप्त झालेली का मनासारखं घडलेलं आहे म्हणून तुकोबराय म्हणतात आता मला किती सुख झालं हे तर वाचनी सांगता येणार
समाधान पुढे जा विठ्ठल ते धने येणे का हे पेटले ते धनी काळ पेटले ते धनी पेटले ते धनी येणे का हिटली ते धनी काळे हिटली ते धनी येणे पद गमदने सन द पद माप गमदने स गमदने स गमदने धनी हिटली ते धानी येणे काळे सर्व काळ तुका म्हणे वाचा राहिली कुंटीत संताकडचं सुख हे वाचा हातीत आहे ते काय देव हाती वाचेची किंबहुना श्री निवृत्ती ठेवील वासू जय स्थिती ते काय देव हाती वाचेची या चित्ताला समाधान प्राप्त झालं याच वेळाची याच दिवसाची याच घडीची मी वाट पाहत होतो तुकोबाराया म्हणतात तुकोबारायाच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती संताकडून प्राप्त झालेली आहे संताची कृपा झालेली आहे आपल्यावर देखील योगीराज संत जनार्दन बाबा ज्यांची कृपाच एक प्रकारची आहे सुख घडोघडी वाढू लागली प्रतिवर्षी हा कार्यक्रम असा वाढत वाढत आनंदाने एक प्रकारचा वाढत चाललेला आहे येवलेसे रोप लावी येले द्वारी लहानशा कार्यक्रमातून आज तयाचा विरू गेला गगनावरी जास्त काळ वेळ घेत नाही
परिसरातून सर्व भाविक महिला मंडळ पुरुष मंडळ या सर्वाला पंच कमिटीतर्फे सर्वाला अभिनंदन आहे, आभार आहे. असंच प्रतिवर्षी येत जा. काया वाचा मने झाला विष्णुदास. बाबाची सेवा करण्यासाठी, प्रसाद घेण्यासाठी, कीर्तन ऐकण्यासाठी असं येत जा. हीच साधूची इच्छा आहे की या विश्वातल्या सर्व जीवांनी आमच्याकडे यावं आणि आमच्याकडचं सुख त्यांनी एक प्रकारचं घेऊन जा. हीच त्यांची किंबहुना सर्व सुखी सर्व लोक सुखी होत ते हीच त्यांची एक प्रकारची इच्छा आहे. आता एकच आहे आपल्या ह्या हिंदू संस्कृतीमध्ये, या भावी पुण्यवान हिंदुस्थान भारतामध्ये 144 वर्षानंतर आल्याला हा कुंभमेळ्यातला पर्व काळ. त्या ठिकाणी सर्व जाती धर्मातले, सर्व गावातले सर्व लोक त्या प्रयागराजाला स्नानासाठी आहेत. आजचा आकडा आहे 52 कोटी 700 कितीतरी आहे. या सर्व मंडळीने सुखरूपाने त्यांचं स्नान हो, सर्व मंडळी परत त्यांच्या गावी येऊ, एवढेच जनार्दन बाबाच्या चरणी विनंती आहे. सर्व मंडळीला एक विनंती आहे, महाप्रसाद भरपूर आहे, शांततेने घ्यायचा आहे. अगोदर महिला मंडळीची पंगत होणार आहे आणि विशेष करून उद्या भव्य दिव्य श्री संत जनार्दन बाबाचा पालखी सोहळा. छोटंसं पवित्र असलेलं हे पेवा गाव, या ठिकाणी 6 वाजता प्रस्थान पालखीचं होणार आहे. त्याच्या अगोदर जेवण्याचा देखील कार्यक्रम आहे. सर्वांनी देखील त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा. विठोबा रुक्माई ज्ञानोबा राय माऊली विठ्ठल जय जय. जय विठ्ठल जय जय.